आज आपल्या या चाकण परिसरामध्ये विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या माध्यमातून बांगलादेशमध्ये ज्या दीपचंद्र दास एका हिंदू युवकाची जी निर्गुणपणे हत्या झाली त्याच्या निषेधार्थ या चाकण परिसरामध्ये एक फार मोठं आंदोलन हे बजरंग दलाच्या माध्यमातून घेण्यात आलं। आज संपूर्ण देशभरामध्ये आपल्याला माहिती आहे की हिंदूंवर जे मोठ्या प्रमाणामध्ये अत्याचार होत आहेत, तर त्या संदर्भामध्ये विश्व हिंदू परिषद असेल, बजरंग दल असेल, हे कायम आग्रही भूमिका ही मांडलेली आहे। आणि त्याच्यामुळेच बांगलादेशचा हिंदू ज्या पद्धतीने प्रताडित होतोय, ज्या पद्धतीने त्याच्यावर अत्याचार होत आहेत, तर त्याच्या निषेधार्थ म्हणून आज विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून, बजरंग दलाच्या माध्यमातून पूर्ण देशभर ही निदर्शनं, ही आंदोलनं सुरू आहेत। आज भारतीय बांगलादेशी उच्चायुक्ताला समोर सुद्धा एक फार मोठं आंदोलन हे विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून घेतलं। हे सर्व करण्याचं कारण काय आहे, तर ज्यावेळेस आपल्याला माहिती आहे की बांगलादेशमध्ये जो 22% हिंदू समाज होता, तो आता जवळजवळ 10% राहिलेला आहे। आणि त्याची जी हत्या, ज्या निर्दयपणे हत्या तिथे हिंदूंच्या सुरू आहेत, तिथल्या महिलांवर अत्याचार सुरू आहेत, तिथल्या मंदिरांची तोडफोड सुरू आहे, तिथल्या देवतांच्या मूर्तींची तोडफोड सुरू आहे, विटंबना सुरू आहे, असे प्रकार हे जागतिक स्तरावर हे सर्वांना दिसले पाहिजेत। आणि तिथल्या हिंदूंच्या मागे कोणी ना कोणीतरी उभं आहे, हे सर्व समाजाला, हे संपूर्ण हिंदू समाजाला दिसलं पाहिजे। आणि या संपूर्ण देशभरामध्ये आणि विदेशामध्ये सुद्धा हिंदूंच्या बाबतीमध्ये, हिंदूंच्या पाठीमागे हे कोणीतरी उभं आहे, हे दिसलं पाहिजे। आणि त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की जशी परिस्थिती आज बांगलादेशमध्ये, तशी स्थिती ही पूर्ण भारतामध्ये सुद्धा काही ठिकाणी होताना आपल्याला दिसते। तर त्याच्यामुळे हिंदूंना कुणीच वाली नाहीये, अशी स्थिती नाहीये। तर हा हिंदू सुद्धा आता संघटित होतोय, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जागरण होतंय। आणि या सर्व हिंदूंचं नेतृत्व हे विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून, बजरंग दलाच्या माध्यमातून आपण करतोय। आणि भविष्यामध्ये अशी कोणती दुर्घटना होऊ नये, हिंदूंवर अत्याचार होऊ नये, म्हणून आपण हे सर्व जागरण, हे आंदोलन, हे निदर्शन आज सर्व भागांमध्ये करतोय। जय श्रीराम। जय श्रीराम।